आपल्या सर्व भारतीयांचं गेले 500 वर्ष जे अपूर्ण स्वप्न होतं ते 22 जानेवारीला पूर्ण झालंय। ते म्हणजे अयोध्या या ठिकाणी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना। अनेक वर्ष आपण त्याची वाट बघत होतो आणि आपल्या लक्षात असेल की यापूर्वीच्या आमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही अनेक वेळा कोल्हापूरकरांना सांगत होतो की अयोध्याला मंदिर पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरातून 5000 लोक आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अयोध्येला घेऊन जाणार आहोत। तो 22 जानेवारीचा दिवस जसा उगवला तसा कोल्हापूरकरांचं अयोध्येला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस आहे। तो आहे 13 फेब्रुवारी। 13 फेब्रुवारी रोजी एक विशेष ट्रेन, या ट्रेनला आस्था ट्रेन असं नाव संबोधलं जातं, कोल्हापुरातून संध्याकाळी 9:50 ही रेल्वे निघणार आहे। या रेल्वेमध्ये 1350 लोक हे कोल्हापुरातून निवडक संपूर्ण जिल्ह्यातून 10 तालुक्यातून आम्ही लोक निवडणार आहोत। यामध्ये महिलांसाठी 2 बोगीज आहेत आणि इतर पुरुषांसाठी अशा 12 बोगीज आहेत। ही ट्रेन यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी, त्यामध्ये एक ट्रेन प्रमुख आमचे आहेत जे डॉक्टर सदानंद राजवर्धन हे आमचे ट्रेनचे प्रमुख आहेत आणि प्रत्येक बोगीसाठी 2 प्रमुख पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। या रेल्वेमध्ये 1350 लोक जे जाणार आहेत, मी आपल्या माध्यमातून सर्व कोल्हापूरकरांना आवाहन करू इच्छितो की आपण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाकडे किंवा आमचे त्या विभागाचे तालुका प्रमुख आहेत किंवा आमचे 3 जिल्हाध्यक्ष आहेत यांच्याकडे आपण नाव नोंदणी करायची आहे। हे 1350 लोक जे आहेत यामध्ये भाजपचे फक्त 10% पदाधिकारी असणार आहेत। लोकांचा समज असा होता की रेल्वे मिळाल्यामुळं सगळे 1000-1200 सगळे भाजपचेच कार्यकर्ते जातील, परंतु प्रदेशकडून सूचना आल्यानुसार 90% लोक हे समाजातील लोक असतील, रामाप्रती आस्था असणारे लोक असतील, अयोध्याप्रती प्रेम असणारे लोक असतील, असे 1350 लोक ज्याच्यामध्ये फक्त 10% भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील। हे सगळे लोक अयोध्येच्या दर्शनासाठी घेण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। या रेल्वेचा जो रेंट आहे तो 2000 रुपये आहे। या 2000 मध्ये जाणं, राहणं, जाता येता खाणं पिणं, दर्शन हे सगळं या रेल्वेमध्ये या 2000 रुपयाच्या शुल्कामध्ये होणार आहे। 50% रक्कम ही भक्तांकडून घेतली जाणार आहे आणि 50% रक्कम आपण भाजपच्या वतीनं त्या सगळ्या नागरिकांची आपण भरणार आहोत। म्हणजे 50% रकमेमध्ये कोल्हापुरातून आपण अयोध्येला जाताना चहा पाणी नाश्ता जेवण दर्शन करून तिथं राहण्याची व्यवस्था आणि येताना परत चहा नाश्ता जेवण जे काय असेल हे सगळं पूर्ण त्यामध्ये आपण करणार आहोत। या सगळ्या प्रवासाला साधारण 4.5 दिवस लागणार आहेत। इथून निघाल्यापासून ते परत इथे येईपर्यंत म्हणजे 5 दिवस धरून चाला। 5व्या दिवशी हे लोक परत कोल्हापुरात येतील। आता ही विशेष ट्रेन आपण रेल्वे मंत्रालयाकडून थोडासा पाठपुरावा करून आपले महाराष्ट्राचे मंत्री त्या ठिकाणी असल्यामुळं आपण ही विशेष ट्रेन कोल्हापूरसाठी मागवलेली आहे। आता इतर जिल्ह्यांना अजून तशा पद्धतीची ट्रेनची सुविधा मिळालेली नाहीये, परंतु आपण त्यामध्ये बाजी मारली थोडंसं आपल्या चंद्रकांत दादांच्या प्रयत्नातून। मी थोडंसं तिथं असल्यामुळं आणि ती ट्रेन निघते। मी आपल्या माध्यमातून याबाबतीत एवढंच सांगू इच्छितो की लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांकडे रजिस्ट्रेशन करावं। त्यामध्ये आता रजिस्ट्रेशन जास्त होईल, समजा 5000 पेक्षा जास्त होईल, 10000 होईल, तर दुसरा टप्पा म्हणजे ही 13 तारखेला जाणारी ट्रेन आहे, लगेच 8 ते 10 दिवसामध्ये दुसरी ट्रेन, त्याची तारीख अजून आलेली नाही, टेंटेटिव्ह तारीख दुसरी 28 माझ्या माहितीप्रमाणे आता मी आजच दिल्लीहून आलोय। दुसरी ट्रेन 28 तारखेला जाईल, तिसरी ट्रेन मार्चच्या 10 तारखेच्या आसपास जाईल। असं शेड्यूल थोडासा करण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्याच्या तारखा आलेल्या नसल्यामुळे आपण त्या बाबतीत आताच काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे।
13 तारखेला ही ट्रेन निघणार आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम राम भक्तांनी आपलं रजिस्ट्रेशन करावं, एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंतीने आवाहन करतो।